नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. शाळेत असताना एक सुभाषित वाचलं होतं, युद्धस्य कथा रम्या. म्हणजे युद्धाच्या कथा रमणीय असतात आणि खरंच आहे, आपल्याला त्या ऐकायला वाचायला फार आवडतात आणि विशेषतः त्या जर आपल्या सैन्यदलाविषयी असेल तर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. पण तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की ह्या कथा जनरली लढणारे सैनिक, त्यांचे अधिकारी यांच्याविषयी असतात. पण त्या लढणाऱ्या सैनिकांच्या मागे वेगवेगळ्या सेवा पुरवणारे अनेक लोक असतात. त्यांच्याकडे आपलं कधी लक्ष जात नाही, नाही का? अगदी टेलरपासून स्वयंपाकापर्यंत माणसं प्रत्येक युनिटबरोबर असतात आणि ते सेवा पुरवतात युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या मागे राहून. त्यांचाही रोल तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि युद्धात लढणारे ते सैनिक, त्यांचं साहस, त्यांचं धैर्य हे जेवढं अनमोल असतं तसं ह्या माणसांचंही साहस, धैर्य तेवढंच अनमोल असतं, फक्त ते आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही. तर अशीच एक घटना आज मी आपल्यासमोर ठेवणार आहे. शाळेत असताना एक पुस्तक मला वाचायला मिळालं होतं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं धडाड धूम आणि लेखक एक मेजर बापट म्हणून होते. ते ब्रिटिश इंडियन आर्मीत होते आणि दुसऱ्या महायुद्धात भारत आणि ब्रह्मदेशाची सीमा आहे तिथं, आत्ताचा जो भाग नागालँड आहे तिथं त्यांचं युनिट होतं. कारण त्यावेळेला जपानने ब्रह्मदेश काबीज केला होता आणि तिकडनं ते भारतात प्रवेश करण्याच्या विचारात होते. निदान ब्रिटिश सरकारला तसं वाटत होतं. त्यामुळे त्यांना कसंही करून भारतात येऊ द्यायचं नाही म्हणून तिथं मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्याची जमवाजमव करण्यात आली. एक दिवस त्यांना संदेश आला की तुमचा आत्ताचा तळ हलवा आणि अमुक ठिकाणी जाऊन मोर्चे बांधणी करा. आता सैन्याचं युनिट स्थलांतर करायचं म्हणजे नुसती माणसं नव्हे तर त्यांच्याबरोबर त्यांची शस्त्रास्त्र, दारुगोळा, इतर सामान, वाहनं, अवजारं, यंत्रसामुग्री सगळंच काही स्थलांतर करायला लागतं आणि ही सेवा पुरवणारी माणसं देखील स्थलांतर करतात. तर असं तिथं गेल्यानंतर सगळी माणसं आपापल्या कामाला लागली. सैनिकांनी तंबू ठोकायला, खंदक खणायला सुरुवात केली. तर यांचा स्वयंपाकी देखील यांच्या युनिटबरोबर होता आणि सर्वसाधारणपणे एखाद्या खंदकामध्ये तो आपलं किचन सेटअप करायचा. कारण युद्धाच्या धामधुमीत देखील सैनिकांना जेवण खाणे द्यायलाच लागतं. कारण तुम्ही जेवला खाल्ला नाही तर लढणार कसं? नेपोलियनने सांगितलेलंच आहे, सैन्य हे पोटावर चालतं आणि ते खरंच आहे. त्यामुळे युद्धाच्या धामधुमीत देखील गोळीबार होत असतो, तोफगोळे पडत असतात, सकाळी नाश्ता द्यायला लागतो, दुपारचं जेवण, रात्री जेवण द्यायलाच लागतं. आळीपाळीने सैनिक येऊन जेवून जातात. तर ह्या स्वयंपाकाने आता एखाद्या खंदकात किचन सेटअप करूया असा विचार केला. तेवढ्यात त्याला लक्षात आलं की बाजूला एक उंचवटा आहे आणि त्या उंचवट्याला लागून एक खड्डा आहे. त्याला वाटलं ही जागा चांगली आहे कारण त्या उंचवटा आणि खड्ड्यामुळे आडोसा चांगला मिळतो. त्याने आपलं किचन तिथं सेटअप केलं. बरेच दिवसापासून या स्वयंपाकाच्या मनात एक विचार होता की आपण ह्या लढणारी तरुण पोरं आहेत, तळहाती शीर घेऊन, त्यांना आपण रोज काहीतरी कदान्न देतोय, साधी भाजी भाकरी वगैरे. एक दिवस काहीतरी चांगलं खायला द्यायला पाहिजे त्यांना. मग काय करूया? मग त्याच्या लक्षात आलं लवकरच दसरा येतोय. मग दसऱ्याच्या दिवशी या पोरांना काहीतरी चांगलं खाऊ घालूया. मग काय करूया? त्याच्या डोक्यात आलं आपण शिरापुरी करूया. आता पीठ होतंच, पण तूप आणि साखर पाहिजे आणि रवा पाहिजे शिरा करायचा म्हटलं तर. तशी थोडी साखर होती ती चहासाठी. मग त्यांनी काय केलं, रसद पुरवठा करणारे जे विभाग होते त्यातल्या काही लोकांना मस्का लावला, तुपाचा एक डबा मिळवला, थोडा रवा मिळवला आणि साखर मिळवली आणि एक बासन बांधून एकीकडे लपवून ठेवलं. दसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता दिला तर 11च्या सुमाराला कणिक मळायला घेतली. कणिक मळली आणि मग शिरा करायला घेतला. शिरा केला, छान खमंग घमघमाट सुटला आणि मग त्याने एका स्टोववरती कढई ठेवून ते तूप गरम करायला घेतलं आणि मग पुऱ्या तळायला सुरुवात केली. बऱ्याचशा पुऱ्या तळून पण झाल्या, थोड्या शिल्लक राहिल्या होत्या. तेवढ्यात हवाई हल्ल्याचा इशारा आला. हल्ल्याचा इशारा आला की लगेच जवळच्या खंदकात आश्रय घ्यायचा असतो. सगळ्या सैनिकांनी तेच केलं, मेजर साहेबांनीही तेच केलं आणि ते ज्या खंदकात होते तिथनं तो उंचवटामध्ये असल्यामुळे किचन दिसत नव्हतं. आपल्या स्वयंपाक्याने देखील खंदकाकडे धाव घेतली आहे की नाही कळायला मार्ग नव्हता आणि जपानी विमानं आली डोक्यावर, बॉम्ब वर्षाव सुरू झाला. मेजर साहेबांना चिंता होती, ह्या स्वयंपाकाने आपलं किचन सोडून खंदकात आश्रय घेतला आहे की नाही, कारण बॉम्ब पडला तर जीवावर बेतलं. आणि बघतात तो काय, एक बॉम्ब गोळा त्या किचनच्या दिशेनेच येतोय आणि तो किचनवरच पडला आणि प्रचंड स्फोट झाला.
तर मेजर साहेब म्हणाले, अरे बापरे, काय झालं असणार. मग थोड्या वेळाने हवाई हल्ला क्लिअर झाल्याचा इशारा झाला. मेजर साहेबांनी बाहेर येऊन सर्वप्रथम किचनकडे धाव घेतली. बघतात तो काय, तो बॉम्ब तिथंच पडला होता आणि त्याचा स्फोट झाला होता आणि तो स्वयंपाकी जागच्या जागी गतप्राण झाला होता. आणि त्याने ज्या पातेल्यामध्ये शिरा बनवून ठेवला होता ते पातेलं उलथलं होतं आणि शिरा मातीत पडला होता. ज्या पुऱ्या तळून एका मोठ्या परातीत ठेवल्या होत्या ती परातसुद्धा उलटली होती आणि त्या पुऱ्या मातीत पडल्या होत्या. आणि स्टोव, कढई, त्याच्यावरलं ते गरम तूप आणि त्यातल्या त्या पुऱ्या त्याही उलथून मातीत पडल्या होत्या. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ह्या तरुण पोरांना शिरापुरी खाऊ घालण्याची इच्छा मनात बाळगणारा तो स्वयंपाकी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या किचनमध्येच होता. नियमाप्रमाणे त्याने खंदकात आश्रय घ्यायला पाहिजे होता, पण उरलेल्या थोड्या पुऱ्या तळूया आणि मग खंदकाकडे जाऊया असं ठरवून तो आपल्या कर्तव्यस्थळापाशी तसाच उभा राहिला. तिथनं पळाला नाही आणि त्याचे प्राण गेले आणि शिरापुरी कोणालाच मिळाली नाही. मंडळी, ते खंदकातून लढणारे जे सैनिक असतात ते बंदूक आणि मशीनगनच्या मदतीने लढतात. त्यांचं साहस आणि त्यांचं बलिदान हे अनमोल आहे. पण आपली कढई आणि झारा न सोडता त्या बॉम्बफेकीतही जो तिथंच राहिला त्याचं साहस आणि त्याचं बलिदान तेही तेवढंच अनमोल आहे, नाही का? तर अशा शस्त्राशिवाय लढणाऱ्या सैनिकांना आपण विसरता कामा नये. अशा सर्व अनाम आणि अज्ञात वीरांना आपण वंदन करूया. लवकरच दुसऱ्या नव्या कथेसकट भेटूया. नमस्कार.